आता एक महत्त्वाची बातमी आहे। छत्तीसगडमध्ये माओवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झालेली आहे। दंतेवाडा विजापूरच्या सीमेवर ही चकमक झाली। एका महिला माओवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आलंय। शस्त्रसाठा सुद्धा जप्त करण्यात आलाय। या कारवाईमध्ये दंतेवाडा विजापूरच्या सीमेवर चकमक झाली। मनीष रक्षमवार या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। मनीष, ऋतुजा, आपण बघत आहोत 2-3 दिवसापासून सतत छत्तीसगड सीमावर्ती भागामध्ये चकमक सुरू आहे। यापूर्वी सुद्धा कालच्या चकमकीमध्ये 17 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आलं नव्हतं। त्याच अनुषंगाने आज सकाळी सुरक्षा दलाचे एक पथक दंतेवाडा आणि विजापूर जिल्ह्यामध्ये सीमावर्ती भागात माओवादी विरोधी अभियान राबवत असताना माओवादी व सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक उडाली व तीच चकमक सकाळी 9 वाजतापासून चालू, म्हणजे 5 तासापासून माओवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सतत गोळीबार सुरू आहे। आतापर्यंत चकमकीच्या ठिकाणी एक महिला नक्षलवादीचा मृतदेह हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे आणि त्यामध्ये दारुगोळा सुद्धा मिळालेला आहे आणि चकमक सुरू आहे, म्हणजे मृत नक्षल्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।